विनायक दामोदर सावरकर यांच्यावरती ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलत आहेत ते बोलणं ऐकून तुम्हाला असं वाटते का की कोणीतरी एक व्यक्ती अशी आहे जी राहुल गांधींचे मजे घेत आहे? कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा तीळमात्रही संबंध नाही किंवा सध्याचं जे काही हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आहे त्या हिंदू राष्ट्राचा सावरकरांशी तीळमात्रही संबंध नाही। राहुल गांधी यांनी ज्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते किंवा ज्यांच्या संदर्भावरती त्यांनी बोलायला पाहिजे होतं ती व्यक्ती आहेत केशव बळीराम हेडेगेवार, गोळवळकर, वैद्य, मोहन भागवत ही जी काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी आहे या मंडळीवरती राहुल गांधींनी बोलणं अपेक्षित होतं, पण ते यातल्या कुठल्याही व्यक्तीवरती बोलत नाहीत, ते सावरकरांवरती बोलत आहेत। याचा अर्थ असा आहे की सध्याचे जे काही हिंदू राष्ट्रवादाची भाषा करणारे लोक आहेत किंवा सध्याच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाणारे जे लोक आहेत त्यांना बाजूला केलं जाते आणि सावरकरांना मध्ये घेतलं जाते आणि सावरकरांच्या माफीनाम्यावरती चर्चा केली जाते। आता सावरकर ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काही संबंध नाही। 1925 ते 1940 पर्यंत सावरकरांचा या संघाशी संबंध राहिला, परंतु 1940 नंतर मात्र सावरकरांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काहीही संबंध राहिला नाही आणि त्याच्यामुळे हिंदू महासभेच्या माध्यमातून निवडणुका लढवत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीरपणे असं सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही आणि हिंदू महासभेला तर अजिबातच देणार नाही आणि त्याच्यामुळे सावरकरांचा संबंध 1940ला संघापासून तुटला। आता हा संबंध जोडत असताना लोक म्हणतील म्हणजे तुम्हाला सावरकरांना गांधी हत्येमधून बाहेर काढायचे का असं देखील म्हणू शकतात। त्याचा इथं काही संबंध नाही। 1940 मध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा गोळवळकर गुरुजींच्या हातामध्ये गेली त्यावेळेस गोळवळकर आणि सावरकर यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू झालेलं होतं हे युद्ध देवेंद्र फडणवीसांनाही माहीत नसेल आणि राहुल गांधींनाही माहीत नसेल आणि त्याच्यामुळं ह्यांना असं वाटतंय की सावरकरांचा संबंध हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे आणि तो गोळवळकरांशी आहे, परंतु 1940 नंतर सावरकर आणि गोळवळकर यांच्यामध्ये कधीही जमलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ज्या जातीउच्चक निबंधांचा उल्लेख किंवा विज्ञाननिष्ठ निबंधाचा उल्लेख देवेंद्र फडणवीस करत आहेत ते विज्ञाननिष्ठ निबंध कोणीही स्वीकारू शकत नाही। तुम्ही जर देवेंद्र फडणवीसांना जरी असं सांगितलं की विज्ञाननिष्ठ निबंधामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण स्वीकारूया तर ते स्वीकारणं शक्य नाही। ते तत्कालीन परिस्थितीमध्येही स्वीकारणं शक्य नव्हतं आणि ते आजच्या परिस्थितीमध्ये स्वीकारणं शक्य नव्हतं आणि तुम्हाला जर तसं वाटतच असेल तर एकदा हे विज्ञाननिष्ठ निबंध काढून बघा किंवा त्यांनी जी काही जातीनिष्ठ निबंध लिहिलेले आहेत ते काढून बघा किंवा शेषराव मोरे यांचं जे काही पुस्तक आहे बुद्धिवादी सावरकर ते काढून बघा किंवा माझं जे काही पुस्तक आहे हिंदू राष्ट्रवाद ते काढून बघा। याच्यामध्ये जे काही संदर्भ आलेले आहेत ते संदर्भ आजच्या परिस्थितीमध्ये कोणताही हिंदुत्ववादी व्यक्ती स्वीकारू शकत नाही, कारण ते हिंदुत्वापेक्षा वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे सावरकरांचं हिंदुत्व आणि गोळवळकरांचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आता या दोघांना एकत्र बांधण्याचं काम सध्याची जी काही हिंदुत्ववादी मंडळी आहे ती मंडळी करत आहेत आणि राहुल गांधींना असं वाटते की हे सगळे एकच आहेत, परंतु सावरकरांचं हिंदुत्व हे वेगळं हिंदुत्व आहे आणि गोळवळकरांचं हिंदुत्व हे वेगळं हिंदुत्व आहे आणि त्याच्यामुळे या दोन्ही हिंदुत्वामध्ये असलेला फरक या दोघांनी देखील समजून घेतला पाहिजे, पण ते समजून घेत नाहीत। म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधीचे कोणीतरी मजे घेते, राहुल गांधींना सांगते की सावरकर यांचेच आहेत, पण सावरकरांना यांनाही स्वीकारणं कठीण आहे आणि त्यांनाही स्वीकारणं कठीण आहे, कारण सावरकर ज्या पद्धतीने विज्ञाननिष्ठ निबंध मांडतात किंवा जातीच्या किंवा चातुर्वर्ण्यावरती बोलत आहेत ते सध्याची हिंदुत्ववादी मंडळी स्वीकारू शकत नाही, एवढं ते कठोर आहे। हालाकी ते प्रत्यक्षात होतं नव्हतं किंवा त्यांनी मांडलेले विचार त्यांनी अंमलात आणायला पाहिजे होते, त्यांनी तसं वागले नाही, त्यांनी फक्त लिहिलं, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु त्यांनी जे काही लिहिले ते मात्र स्वीकारता येण्यासारखं नाही आहे। या मंडळींना एखादी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती ते स्वीकारू शकते आजच्या परिस्थितीमध्ये, असं नाही आहे की ते कोणी स्वीकारू शकणार नाही, पण ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आहे किंवा जे काही वेगळा विचार करतात ते लोक हे विचार स्वीकारू शकतात, परंतु सध्याची जी काही हिंदुत्ववादी मंडळी आहे किंवा जे हिंदू राष्ट्रवादाचा विचार करत आहेत ती मंडळी मात्र या विचारांना स्वीकारू शकणार नाही, कारण यांचं हिंदुत्व वेगळं आहे। सावरकर जे हिंदुत्व मांडत आहेत ते हिंदुत्व वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे। त्याच्यामुळं राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलण्यापेक्षा सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवादावरती त्यांनी बोललं पाहिजे।
त्यांनी जे काही हिंदू राष्ट्रवादाची मांडणी केली त्याच्यामध्ये समजा पितृभू असेल, पुण्यभू असेल, किंवा त्यांनी जी काही सांगितलं की असिंधू सिंधूपर्यंत यस्य भारत भूमिका, हे जी काही व्याख्या त्यांनी केल्या किंवा त्याचं जे काही विश्लेषण आहे त्या विश्लेषणावरती राहुल गांधींनी बोललं पाहिजे. त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधावरती बोललं पाहिजे, त्यांच्या जाती उच्चोजक निबंधावरती बोललं पाहिजे, परंतु त्याच्यावरती मात्र ते बोलत नाहीत. त्यांना फक्त एकच संदर्भ सांगितला गेला आहे की सावरकरांनी माफी मागितली. आता या माफीचा आणि आताच्या परिस्थितीचा काही संबंध नाही आहे. फक्त एवढंच होऊ शकतं की जर तुम्हाला सावरकरांना किंवा त्यांच्या समूहाला जर अतिशय कमी दाखवायचं असेल तर तुम्ही एवढंच रटाळ लावू शकता, परंतु त्यांचे विचार स्वीकारण्यासाठी ही मंडळी सध्या सज्ज आहे का, हा प्रश्न राहुल गांधींनी विचारायला पाहिजे होता, पण ते विचारत नाही आहेत. इतकंच नाही तर ज्यांना कोणी हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करायची आहे किंवा ज्यांना कोणाला या देशाला हिंदू राष्ट्रवाद करायचा आहे किंवा हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, त्यांना कोणतं हिंदू राष्ट्रवाद पाहिजे हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला पाहिजे. त्यांना टिळकांचं हिंदुत्व पाहिजे, त्यांना सावरकरांचं हिंदुत्व पाहिजे, त्यांना अरविंद घोषांचं हिंदुत्व पाहिजे, त्यांना स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व पाहिजे का, त्यांना हेडगेवारांचं हिंदुत्व पाहिजे का, गोळवळकरांचं हिंदुत्व पाहिजे का, आत्ताचे जे मोहन भागवत आहेत त्यांचं हिंदुत्व पाहिजे. यातल्या कुठल्या हिंदुत्वाला हे मानतात किंवा जे काही मूळ भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे किंवा जे काही धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते हिंदुत्व पाहिजे, कोणतं हिंदुत्व पाहिजे नेमकं, हा प्रश्न राहुल गांधींनी विचारायला अपेक्षित आहे, परंतु ते विचारत नाहीत. त्यांना कोणीतरी हा एकच संदर्भ सांगितला आहे की सावरकरांनी माफी मागितली होती आणि तेवढ्याच संदर्भावरती राहुल गांधी अडून बसलेले आहेत. पण सावरकरांच्या पुढच्या गोष्टी वाचून त्यावरती या पुढच्या जो काही समूह आहे किंवा त्यांचे जे काही विरोधक आहेत त्यांना मात्र ते प्रश्न विचारत नाही आहेत, कारण त्यांना दुसरा संदर्भच कोणी सांगत नाही आहे. राहुल गांधी किती वाचतात हा विषय नाही आहे किंवा ते वाचले की नाही हा माहिती नाही, परंतु त्यांनी जर वाचलं असतं तर कदाचित त्यांनी पुढचे प्रश्न विचारले असते किंवा पुढचे संदर्भ सांगितले असते, पण त्यांनी पुढचे संदर्भ कधीही सांगितलेले माझ्या ऐकण्यात नाही. ज्यावेळेस भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामधून गेली तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी एकच रटाळ लावलेला आहे की सावरकरांनी माफी मागितली. काय संबंध आहे माफी मागितल्याचा? त्यांचे जे काही इतर निर्माण केलेले प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन तुम्ही मैदानात उतरा, म्हणजे खऱ्या अर्थानं यांच्याकडे उत्तर सापडणार नाही. यांना उत्तर खरं तर द्यायचीच नाही, तो विषय वेगळा आहे, परंतु तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं कुणालाही सापडणार नाहीत किंवा ते प्रश्न सोडवू शकणार नाहीत. त्याच्यामुळं त्यांनाही फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही एकच प्रश्न विचारला पाहिजे आणि आम्ही त्याला कसं उत्तर द्यायचं ते आम्ही ठरवू. फक्त सावरकरांच्या पुढच्या विचारावरती मात्र त्यांनी आलं नाही पाहिजे याची व्यवस्था केली जाते आहे आणि त्यांच्याकडे कोणीतरी आहे राहुल गांधींकडे जो पुढचे प्रश्न विचारू देत नाही. तो फक्त तिथंच अडून बसलेला आहे की तुम्ही एवढंच विचारा फक्त की त्यांनी माफी मागितली होती का, आणि त्याच माफीनाम्यावरती ते अडून बसलेले आहेत. परंतु भारतामध्ये असलेली जी काही हिंदू राष्ट्रवादाची व्याख्या आहे किंवा हिंदुत्व नावाची जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेचा परिपूर्ण अभ्यास करून जर आपण हे प्रश्न विचारले तर मग मात्र पुढच्यांची अडचण होऊ शकते. पण राहुल गांधी सध्या ते विचारत नाही आहेत आणि त्याच्यामुळं राहुल गांधींनी ते विचारणं खूप गरजेचं आहे की नेमकं सावरकरांचे हे जे विचार आहेत हे विचार तुम्ही स्वीकारायला तयार आहात का, ज्या पद्धतीनं तुम्ही सावरकरांना स्वीकारत आहात. आणि म्हणून ते प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे, पण विचारले जात नाहीत. सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये आणि गोळवळकरांच्या हिंदुत्वामध्ये नेमका काय फरक आहे, सावरकर आणि गोळवळकर यांचं भांडण नेमकं का झालं होतं, 1940 नंतर नेमके यांचे काय वाद होते, किंवा सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये आणि आताच्या हिंदू धर्मामधील ज्या काही तत्त्व आहेत त्या तत्त्वांमध्ये किंवा टिळक, स्वामी विवेकानंद, गोळवळकर या सगळ्यांच्या हिंदुत्वामध्ये नेमका काय मूलभूत फरक आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझं हे हिंदू राष्ट्रवाद परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हे पुस्तक नक्की वाचा आणि याच्यातले जे संदर्भ आहेत हे संदर्भ पुन्हा पुन्हा पडताळून बघा की मी नेमकं काय मांडलेलं आहे. आणि हे जर पुस्तक समजा राहुल गांधींच्या जवळच्या व्यक्तीनं वाचलं असेल तर त्यांना हे पुस्तक समजावून सांगा, म्हणजे तुम्हाला पुढचे प्रश्न विचारता येऊ शकतात. किंवा माझं पुस्तक जरी वाचायचं नसेल तरी सावरकरांचे जे काही विज्ञाननिष्ठ निबंध आहेत किंवा जातीउच्चक निबंध आहेत ते तरी किमान वाचायला सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा कधीतरी यातल्या मूळ संदर्भावरती चर्चा नक्की करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.